नमस्कार आणि आपले अग्निशामक यंत्राच्या वापर या सत्रात स्वागत आहे। चला आता आपण सत्राला सुरुवात करूया। आता या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया। या सत्राच्या शेवटी हे जाणून घेऊ शकाल। आग आणि अग्निशामक यंत्रांची व्याख्या करा। आगीचे प्रकार आणि अग्निशामक यंत्रे ओळखा। अग्निशामक यंत्रे वापरण्याची प्रक्रिया सांगणे। प्रथम आपण आगीबद्दल जाणून घेऊया। आग म्हणजे ज्वलनशील पदार्थांचे जळणे। नकोशा ठिकाणी किंवा प्रसंगी आणि अनियंत्रित प्रमाणात आग लागल्यामुळे मालमत्तेचे आणि साहित्याचे नुकसान होऊ शकते किंवा ते नष्ट होऊ शकते। या तीनपैकी कोणतेही एक घटक काढून आग थांबवता येते, म्हणजे इंधन, उष्णता, ऑक्सिजन। आग सतत जळत राहण्यासाठी हे घटक एकत्रितपणे उपस्थित असले पाहिजेत। यापैकी प्रत्येकाकडे थोडक्यात पाहू। इंधन पुरेसा ऑक्सिजन आणि उष्णता दिल्यास कोणताही पदार्थ, द्रव, घन किंवा वायू जळायला लागतो। उष्णता जेव्हा इंधन त्याच्या फ्लॅश आणि फायर पॉइंट तापमानापर्यंत पोहोचते तेव्हा ती आग प्रज्वलित करते। ऑक्सिजन सामान्यतः आग प्रज्वलित ठेवण्यासाठी हवेमध्ये ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात असतो। हवेत ऑक्सिजन 21% इतक्या प्रमाणात असतो। हे साध्य करण्याचे 3 मूलभूत मार्ग आहेत। आगीचा पुरवठा रोखणे, आग विझवणे, आग थंड करणे। आगीच्या परिसरातील इंधन काढून आगीला मिळणारा पुरवठा रोखावा। स्मोदरिंग ऑक्सिजनच्या पुरवठ्यापासून आग विलग करण्यास फोम, वाळू इत्यादीचा वापर करणे। कूलिंग तापमान कमी करण्यासाठी पाण्याचा वापर करून कूलिंग केले जाते। आता आगीपासून बचाव कसा करावा ते पाहू। बहुसंख्य आग लहान उद्रेकांपासून सुरू होते, जी लक्ष न दिल्याने अनियंत्रित तीव्रतेच्या मोठ्या आगीत होऊन जाते। अत्यंत ज्वलनशील द्रव आणि पेट्रोलियम मिश्रण वेगळ्या ठिकाणी साठवले पाहिजे, ज्याला ज्वलनशील पदार्थ साठवण क्षेत्र असे म्हणतात। पुढे आपण आगीचे वर्गीकरण आणि शिफारस केलेले आग विझवणारे घटक पाहू। वर्ग ए, बी, सी आणि डी या इंधनाच्या स्वरूपावर आधारित आगीचे वर्गीकरण प्रामुख्याने 4 प्रकारांमध्ये केले जाते। इलेक्ट्रिकल आणि किचनच्या धोक्यांशी संबंधित पुढील आगी खाली दाखवल्याप्रमाणे अनुक्रमे वर्ग ई आणि वर्ग एफ म्हणून वर्गीकृत केल्या आहेत। आता विझवणारा घटक म्हणजे काय ते पाहू। घटक म्हणजे आग विझवण्यासाठी वापरली जाणारी सामग्री किंवा पदार्थ आणि सामान्यतः, परंतु नेहमीच नाही, अग्निशामक यंत्रामध्ये आग फवारण्याची यंत्रणा असते। एखाद्या विशिष्ट प्रकारच्या आगीसाठी योग्य प्रकारचे घटक जाणून घेणे महत्त्वाचे आहे। चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने गोष्टी आणखी वाईट होऊ शकतात। आता आग विझवण्याचे साधन काय आहे ते पाहू। अग्निशामक एक सक्रिय अग्निसुरक्षा उपकरण आहे, जे लहान आग विझवण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत वापरले जाते। वेगवेगळ्या प्रकारच्या आगींना सामोरे जाण्यासाठी विविध प्रकारचे अग्निशामक घटक उपलब्ध आहेत। आग विझवण्याचे मुख्यतः 5 प्रकार आहेत। ते आहेत
पाणी, फोम, पावडर, कार्बन डायऑक्साइड, वेट केमिकल. चला या प्रत्येकाचा तपशीलवार विचार करूया. प्रथम आपण पाण्यावर आधारित विझवण्याचे साधन पाहू. पाणी आधारित विझवणारी यंत्रे अतिशय सामान्य आहेत आणि ती फक्त घन पदार्थांवरच वापरली जावीत. त्यामध्ये कागद, लाकूड किंवा इतर कोणतेही घन इंधन समाविष्ट असू शकते. पाणी आधारित अग्निशामक मूलतः पाण्याने भरलेले असतात आणि ते बाहेर येण्यास मदत करण्यासाठी कॉम्प्रेस हवा वापरतात. काहींमध्ये एक समावेशक देखील असेल जे त्यांना अधिक प्रभावी बनवण्यात मदत करेल. आता फोम एक्सटिंग्विशर्स पाहू. पेट्रोल किंवा डिझेलच्या आगीसारख्या बर्निंग द्रवपदार्थांवर फोम एक्सटिंग्विशर्सचा वापर केला जातो. ते पाणी विझवणाऱ्या यंत्रांप्रमाणेच घन इंधनाच्या आगीवर देखील वापरले जाऊ शकतात. फोम अग्निशामक यंत्रे पाण्यावर आधारित असतात, म्हणूनच ते घन इंधनावर वापरले जाऊ शकतात आणि त्यांचा थंड प्रभाव असतो. त्यात अक्वेनियस फिल्म फॉर्मिंग फोम देखील असतो, जो आग विझवतो आणि कोणत्याही ज्वलनशील बाष्पांना सील करतो. हे आग पुन्हा प्रज्वलित होण्यापासून प्रतिबंधित करेल आणि म्हणूनच ते ज्वलनशील द्रवांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. आता आपण CO2 एक्सटिंग्विशर्स बद्दल जाणून घेऊया. कार्बन डायऑक्साइड एक्सटिंग्विशर्स विशेषतः विद्युत उपकरणांवर वापरले जातात. ज्वलनशील द्रवपदार्थ विझवण्यासाठी देखील त्यांचा वापर फोम एक्सटिंग्विशर्स प्रमाणेच केला जाऊ शकतो. मोकळ्या हवेत कार्बन डायऑक्साइड विझवणारे यंत्र सामान्यतः प्रभावी नसतात. कार्बन डायऑक्साइड विझवणारी यंत्रे विजेच्या आगीसाठी योग्य असल्याने ते सामान्यतः कार्यालये किंवा अशा ठिकाणी आढळतात जेथे भरपूर विद्युत उपकरणे असतात. कार्बन डायऑक्साइड एक्सटिंग्विशर्सवर ब्लॅक लेबल वापरतात. पुढे ड्राय पावडर एक्सटिंग्विशर्स बद्दल जाणून घेऊया. ड्राय पावडर एक्सटिंग्विशर्सचा वापर इलेक्ट्रिकल उपकरणांसह बहुतेक आगीच्या प्रकारांवर केला जाऊ शकतो. ड्राय पावडर अग्निशामक यंत्रे A, B आणि C प्रकारच्या अग्निशामकांवर वापरली जाऊ शकतात. मॅग्नेशियम आणि टायटॅनियम सारख्या धातूंवर D प्रकारची आग विझवण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. ड्राय पावडर एक्सटिंग्विशर्स निळ्या लेबलचा वापर करतात. पुढे आपण वेट केमिकल एक्सटिंग्विशर्स पाहू. वेट केमिकल एक्सटिंग्विशर्स विशेषतः आगींवर वापरण्यासाठी डिझाईन केलेले आहेत, ज्यामध्ये स्वयंपाकाचे तेल आणि चरबी इंधन म्हणून असतात. या प्रकारचे विझवणारे यंत्र आगीला थंडही करतात आणि विझवतात देखील. हे यावर वापरले जाऊ शकत नाही. ज्वलनशील द्रव, ज्वलनशील वायू, ज्वलनशील धातू आणि विद्युत आग. वेट केमिकल एक्सटिंग्विशर्सवर पिवळे लेबल वापरतात. पुढे आपण अग्निशामक यंत्रांवर काम करण्याची पद्धत पाहू. या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने 3 टप्पे आहेत. स्टेप 1 सूचना देणे. स्टेप 2 आग प्रकार ओळखणे. स्टेप 3 आग विझवणे. यातील प्रत्येक पायरी आपण तपशीलवार पाहूया. प्रथम आपण सूचना देण्याचा टप्पा पाहू. आग पाहिल्यावर आग 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 असं ओरडून आजूबाजूच्या लोकांना सतर्क करा. अग्निशमन सेवेला कळवा किंवा ताबडतोब माहिती देण्याची व्यवस्था करा. इमर्जन्सी एक्झिट उघडा आणि त्यांना दूर जाण्यास सांगा. विद्युत पुरवठा बंद करा. लोकांना आगीच्या जवळ जाऊ देऊ नका.
एकदा लोकांना आणि अधिकाऱ्यांना सावध केल्यानंतर आगीचा प्रकार ओळखा. आता या आगीला प्रकार बी आगीत धरा. कार्बन डायऑक्साईड अग्निशामक यंत्र वापरा. कार्बन डायऑक्साईड अग्निशामक यंत्र शोधून काढल्यानंतर त्याची कालबाह्यता तारीख तपासा. सील तोडून टाका. हँडलमधून सेफ्टी पिन खेचा. अग्निशामक नोझल किंवा रबरी नळीला आगीच्या तळाकडे लक्ष करा. आपण स्वतः खाली झुका. एजंट डिस्चार्ज करण्यासाठी हँडल लिव्हर हळूहळू पिळून घ्या. आग विझत नाही तोपर्यंत इंधनाच्या आगीवर फायर फ्युएल अंदाजे 15 सेंटीमीटर बाजूने झाडत राहा. रिकॅप करण्यासाठी आम्ही हे शिकलो. आग आणि अग्निशामक यंत्राची व्याख्या करणे, आगीचे प्रकार आणि अग्निशामक यंत्रे ओळखणे, अग्निशामक यंत्रे वापरण्याची प्रक्रिया सांगणे. तर हे सर्व अग्निशामक यंत्राचा वापर करण्याबद्दल आहे. आता आपण पुढील सत्रात भेटूया.